शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर पीक विम्यासंदर्भातील व अनुदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता राज्य सरकारचा देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणे अंतिम टप्प्यात, लवकरच मिळणार मदत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे। या अनुदानाचे वितरण 26 सप्टेंबर पासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे। कापसाला 12,000 रुपये तर सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्या, सरकारने 2 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, रविकांत तुपकर यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर खासगी बाजारपेठेमध्ये सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या कापसाला 10 ते 12,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। याबाबत पुढील 2 दिवसांमध्ये निर्णय घेतला नाही तर मध्य प्रदेशाच्या धर्तीवर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील दिलेला आहे। 15,000 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले, 44,739 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 130 कोटी रुपये जमा। सध्या जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 12 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। मात्र अजूनही धाराशिव जिल्ह्यातील 15,193 पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही। त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। आधार प्रमाणीकरण केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान जमा होणार आहे। हमी भावापेक्षा अधिक दराने कापूस सोयाबीनची खरेदी होणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले शेतकऱ्यांना वचन। सध्या जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शब्द दिलेला असून हमी भावापेक्षा अधिक दराने कापूस सोयाबीनची खरेदी होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वचन दिले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। कपाशीवर बोंड अळी, सोयाबीनला शेंगा नाही, सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली, सध्याची स्थिती। आता जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी कापूस पिकावर यावर्षी बोंड अळीने चाल केली असून सोयाबीनला प्रति झाड 4 ते 5 शेंगाच लागल्याने उत्पादनामध्ये कमी येणार असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा आहे। याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असा सूर शेतकरी वर्गामधून निघत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची भरपाई। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यासाठी राज्यातील 26 जिल्हे पात्र आहेत। एकंदरीत जर जिल्ह्यांची यादी पाहायला गेलं तर पहिला जिल्हा जो पात्र आहे तो आहे कोल्हापूर, त्यानंतर सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लागले लक्ष, प्रोत्साहन अनुदानास सुरुवात, काम सोडून शेतकऱ्यांच्या वाढल्या बँकेत येरझारा, सध्याची स्थिती। सध्या जर पाहायला गेलं तर शासनाकडून पीक कर्ज नियमित भरणाऱ्यांसाठी कर्जमाफी प्रोत्साहन योजना सुरू केली होती। योजनेमध्ये मात्र रखडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता निधी येणे देखील सुरू झालेले असून शेतकऱ्यांच्या बँकेत येरझारा सुरू आहे। प्रचारासोबतच अप्रचार होत असला तरी ज्यांच्या पदरामध्ये फायदा पडला त्यांना आनंदच आहे। दुसरीकडे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफीकडे लागलेले असल्याची सध्या स्थिती आहे। खर्च होतोय अधिक, उत्पन्न कमी, आपत्तीच्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी बंधू, शेती करावी कशी, बियाणे, खते, कीटकनाशकांचे दर वाढतीवरच। आता जर पाहायला गेलं तर दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढू लागलेला आहे। त्या तुलनेमध्ये उत्पन्न मात्र घटत आहे। शेती करण्यासाठी मजूर मिळत नाही, त्यातच निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही। अशा परिस्थितीमध्ये शेती करावी तरी कशी असा प्रश्न शेतकरी विचारू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे।
शेतकऱ्यांनो, सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का? सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र शाश्वत योजना. सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकरी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. उन्हाळ कांदा 5151 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. आता जर पाहायला गेलं तर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्ही उपबाजार आवारामध्ये उन्हाळ कांद्यास 5151 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उन्ही उपबाजार आवारामध्ये उन्हाळ कांद्याचे 175 नगची आवक झाली असून 4200 ते 5151 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध. कृषी मंत्री धनंजय मुंडे. जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असा शब्द कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 12,000 शेतकऱ्यांचे ई-केवायसी विना 162 कोटी रुपये पडून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 404 कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. त्यातील 280 कोटींची भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील 12,508 शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे 162 कोटींवर भरपाईची रक्कम प्रशासनाच्या तिजोरीमध्ये पडून आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे. पावसाला पोषक वातावरण, 2 दिवस येलो अलर्ट. एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात सध्या हिवाळीची चाव लागल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर अंदमान समुद्रामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये पुढील 24 तासांसाठी सक्रिय राहणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग करू नका, अब्दुल सत्तार यांचे निर्देश. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करू नका असा प्रकार आढळून आल्यास त्या बँकेविरुद्ध थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध, अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. सध्या जर पाहायला गेलं तर येत्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे वीज बिल शून्य करणार आहोत. उसाला अधिकचा दर देण्यासाठी MSP वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. लवकरच ती मान्य होईल. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पित्र पंधरवड्यामुळे भाज्यांची मागणी वाढली, सध्याची स्थिती. आता जर पाहायला गेलं तर सध्या पित्र पंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे. 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. आता जर पाहायला गेलं तर महायुती ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. शेतकऱ्यांचे मागील व पुढील सर्वच वीज बिल 15 दिवसांमध्ये शून्य केले जाईल अशी ग्वाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.